नमस्कार मंडळी, मी विक्रम बेनके स्वागत करतो माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे कोल्हापूरवरून माझ्या गावी. आणि गावाला जात असताना प्रवासात येणारी मजा, काही निसर्गदर्शन हे तुम्हाला मी माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि म्हणजे मस्त बेस्ट व्लॉग होणार आहे, कारण माझी छोटी भाची ती पण माझ्यासोबत असणार आहे. तर तिची मजा मस्ती सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि फायनली माझी भाची हे गडिंग म्हणजे कोल्हापूरच्या स्टॉपला आलेली आहेत बघा. तर इथून आम्ही कोल्हापूरवरून गाडी पकडणार आहे आमच्या गावाला जाताना. आणि हिला बघू शकता, एकदम कंटाळलेली ही ट्रॅव्हल म्हणजे घरी येऊन इथे स्टँडपर्यंत आल्याबरोबरच. आणि एक मित्रांनो, ही आपल्या कोल्हापूरची सकाळ, रोजची ट्रॅफिक, धडपड, दगदग, शहराची या वेगळीच मजा आहे. पण आज मात्र माझं मन आहे ते म्हणजे गावाकडे जाण्यासाठीच रमलेलं आहे. आणि हा प्रवास आमचा चालू झाला आहे. आणि बाचीसोबत म्हणजे बिंदास्त मनसोक्त बोलत भाचीला माझ्या निसर्गदर्शनाचं वेगवेगळ्या गोष्टी या दाखवत मी माझा प्रवास चालू केला. आणि अत्यंत छान वाटत होतं, कारण माझ्या गावी जाण्याचं एकच कारण होतं की माझ्या म्हणजे मावशीच्या मुलगीचं लग्न होतं, ते अटेंड करण्यासाठी आम्ही सगळे निघालेलो. आणि एक म्हणजे ती उत्सुकता होती की बाबा गावी केव्हा जातो आहे आणि केव्हा लग्न, म्हणजे सगळे पाहुणे वगैरे आलेली. आणि शेवटी मीच लेट होतो या लग्नासाठी. आणि एक म्हणजे सगळी पाहुणे लोक किंवा माझे भाऊ असतील, बहिणी असतील, सगळी म्हणजे आमची वाट बघत होती. आणि एक वेगळी मनात उत्सुकता असते आणि प्रत्येकाला उत्सुकता असते गावी जाण्याची. तर फायनली आम्ही कोल्हापूरवरून गडिंग्लजमध्ये पोचलो, कारण आमची म्हणजे आम्ही बस चेंज करत चाललेलो, कारण बसेस कमी असल्यामुळं आम्हाला भरपूर प्रॉब्लेम आला. आणि हे इथं आम्ही गडिंग्लजच्या स्टँडवरती पोचलो. माझी भाची कंटाळलेली, मग तिला मस्तपैकी चॉकलेट आणून दिलं तिला. आणि ती म्हणजे खायच्या नादात होती आणि इकडं तिकडं म्हणजे काही गोष्टी ती दाखवत होती आम्हाला, म्हणजे एकदम भारी म्हणजे चालू होतं. आणि फायनली आम्ही गडिंग्लजमधून नेसरीपर्यंत म्हणजे पुढं बस पकडली. आणि तिथून पण हे बघू शकता, हे उभारलेली लोकं बघून मला शेवटी म्हणजे कॉलेजचीच आठवण येत होती. मी पण असाच प्रवास करत होतो. आणि आमची भाची बघा मागच्या सीटवरती मस्तपैकी बसली आहे. आणि हिला मी व्हिडिओ करत होतो, पण ही कंटाळलेली एवढी की व्हिडिओ पण करून घेत नव्हती. म्हणून त्यामुळे मी सीटच्या मधून मधल्याच्या भागातून मी हे तिचं थोडंसं शूट केलं आहे. आणि नेसरीमध्ये पोचल्यानंतर बस काय येत नव्हती, त्यामुळं आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली, कारण घरी तर लवकर पोचायचं होतं. आणि ऑलरेडी सकाळपासून दुपारपर्यंत आम्ही बसमध्येच होतो, कारण चेंज करत चाललो, त्यामुळं भरपूर आम्हाला वेळ झालेला. आणि हे बघा, हे आमच्या म्हणजे भाषेसोबत जेवढं टाईमपास करेल तेवढा मला कमीच होता, कारण एकदम एंटरटेन फुल होत होतं हिच्यासोबत. आणि ही सारखं मामा केव्हा गावी पोचणार, मामा केव्हा गावी पोचणार हेच तिचं चालू होतं. कारण घरी आमच्या बकरी आहेत, म्हशी आहेत, आणि तिला त्यांच्यासोबत खेळायला भरपूर आवडते. आणि ती कधी एकदा पोचेल आणि त्यांच्यासोबत खेळेल ह्याच मार्गावर होती. त्यामुळे ती प्रत्येक वेळा एकच प्रश्न आम्हाला करत होती की बाबा मामा अजून किती लांब आहे. आणि हा भाचीसोबतचा प्रवास एकदम जबरदस्त होत होता. आणि भूक तर खूप लागलेली, कारण आम्ही सकाळी म्हणजे दुपारच्या लवकर जाता येईल या दृष्टिकोनातून बसलेलो, बट बस लवकर न आल्यामुळं आमचा भरपूर खोळंबा झालेला. त्यामुळं म्हणून आम्ही ही प्रायव्हेट रिक्षा केलेली. आणि फायनली आम्ही इथं घरी पोचलो. आईनं बघा आल्या नातीला पहिला भात चारला, दूध भात, कारण ही नात यायची आई म्हणजे काल रात्रीपासून वाट बघत होती कधी एकदा नात येते. तिच्यासोबत म्हणजे आईला पण भारी वाटत असते. आणि फायनली चिवून म्हणजे थोडं दूध भात खाल्ला आणि आम्ही पोचलो शेवटी घरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक आणि